समजलं सगळ्यांना? पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. तुम्हाला जर काही समजा त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स वगैरे विचारायचे असतील तर आपण लास्टला क्वेश्चन्स वगैरे व्यवस्थित घेऊया. तर सगळ्यात पहिलं काय बघितलं आपण? थोडस आपण बॅक मध्ये जाऊया. टेंडन्सीज ऑफ माइंड. टेंडन्सीज ऑफ माइंड मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, एक सूत्र आहे महर्षी पतंजलींनी सांगितलं, योगा चित्तवृत्ती निरोधा. त्याच्यातली जी चित्त आहे, चित्त म्हणजे काय, माइंड. आपण त्याला माइंड म्हणतो, कोणी मेमरी म्हणतात, कोणी इगो म्हणतात, कोणी बुद्धी म्हणतात, पण त्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे काय, चित्त आहे. तर ह्या वेगवेगळ्या टेंडन्सीज आपल्या ह्याच्यामध्ये आढळतात. डेली रुटीन मध्ये आपण ह्या सगळ्या टेंडन्सीज आहेत ह्या एक्सप्रेस करत असतो की नाही? तर चित्त म्हणजे काय आपण हे बघितलं. त्यानंतर आता नेमकं चित्त काय आहे, मन काय आहे, बुद्धी काय आहे आणि अहंकार काय आहे, हे आपल्याला थोडस याच्यामध्ये बघायचं आहे. जेव्हा आपल्यामध्ये थॉट्स येतात, विचार येतात, संकल्प विकल्प असते, म्हणजे काही आपण संकल्प घेतो त्याच्यात विकल्प येते, मनामध्ये शंका यायला लागतात, है की नाही? विचार यायला लागतात, संकल्प विकल्पामध्ये जाते आणि शंका यायला लागतात. तेव्हा काय काम करते? आपलं मन काम करते, है ना? मनामध्ये हे सगळं चाललेलं असतं. जेव्हा आपण काही डिसिजन घेतो, डिसिजन पॉवर आहे आपल्यामध्ये, त्यानंतर विवेक आहे आपला आणि निश्चय आहे, काहीतरी करायचं हे ठामपणे आपण जेव्हा ठरवतो आणि मग त्याच्यापासून इकडे तिकडे कुठे हलत नाही आपण, है ना? तर ती आपली जी इनर पॉवर आहे निर्णय घेण्याची, तर ही जेव्हा आपली एक्सप्रेस होते तेव्हा आपली काय कार्यरत असते? बुद्धी, इंटलेक्ट कार्यरत असते. त्यानंतर जेव्हा मला वाटते की माझं सगळं आहे, मी केलेलं आहे, माझ्याशिवाय होऊ शकत नाही, हे हे जे शरीर आहे हे माझं शरीर आहे, ही जी संपत्ती आहे आजूबाजूला दिसते, जेवढी काय प्रॉपर्टी आहे, मग ती घर असेल, बंगला असेल, गाडी असेल, हे सगळं कुणाचं आहे? माझं स्वतःच आहे. सगळं सहजपणे विचारलं आपण, हे कुणाचं आहे? तर माझं आहे. घर कुणाचं आहे? माझं आहे. गाडी कुणाची आहे? माझी आहे. बंगला कुणाचा आहे? माझा आहे. माणसं कुणाची आहेत? माझी आहे. तर इथे कोण काम करतंय? माझा इगो, अहंकार काम करतो. आणि चित्त काय करते? तर हे जे संस्कार आहेत आपले, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार येतात, त्या संस्कारांचा साठा, मग विचारापासून येत असेल, कुठल्या डाऊट्स पासून येत असेल, कुठले डिसिजन घेतलेले आहेत त्याच्यापासून येत असेल, किंवा आपला विवेक आहे, त्या विवेकानुसार आपण काही निर्णय घेतलेले असतील, त्यानंतर मी जो माझ्या अहंकारामुळं, माझ्या मीपणामुळं मी जे जे काही घटना वगैरे जे काही साठा आहे तो सगळा स्टोअर कुठे होतो? चित्तामध्ये स्टोअर होतो. म्हणजे सगळ्या एक्सपिरियन्सचं, सगळ्या अनुभवाचं बीज कुठं आहे? तर माझ्या चित्तामध्ये आहे. हे समजलं सगळ्यांना? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालतात, कुठले आपले डिसिजन घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडस आपल्याला कन्फ्युजन आहे, किंवा मग आपण कुठला तरी संकल्प घेतलेला आहे, काहीतरी करायचं आहे, आणि मग काही डाऊट्स आपल्या मनामध्ये आतमध्ये येत आहे, तर मग कोण कार्यरत आहे? आपलं मन कार्यरत आहे की नाही? मनामध्ये ते सगळं चाललेलं आहे. आणि आपले डिसिजन पॉवर आहे, डिसिजन घ्यायचे, विवेक आहे, अनालिसिस करायचे, हो नाही, योग्य अयोग्य, हे जे काही डिसिजन आपलं चालत असते मनामध्ये, तर त्यावेळेस बुद्धी काम करते. आणि जेव्हा मग मीपणा येतो, माझं 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 माझं, जेव्हा माझं 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 मी 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 होतंय, तेव्हा कोण काम करते? अहंकार काम करते. आणि ह्या सगळ्यांचं स्टोरेज कुठं होते? चित्तामध्ये, है ना? म्हणजे सगळ्या अनुभवांचं बीज कुठं आहे? आपल्या चित्तामध्ये. तर ह्या ह्याच्यामध्ये कसं आहे की काही संस्कार असतात, लहानपणापासून आपण जसं जसं जन्म झाला, किंवा याच्या आधीच्या जन्मातलं, त्याच्या आधीच्या जन्मातलं जेवढे काही संस्कार आहेत, आपल्या डीएनए मधून आलेले, आपल्या एक्सपिरियन्स मधून आलेले, लोकांनी सांगितलेले,
हे सगळे जे काय आहेत हे कुठे स्टोअर होतात? आपल्या चित्तामध्ये. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे समजलं. आता वृत्ती, चित्त, वृत्ती. तर वृत्तीमध्ये काय होतंय नेमकं? तर बाहेरचे विषय, बाहेरचे म्हणजे बाहेर घडलेल्या घटना आहे ना, काही ढिशूम ढिशूम झाली कोणासोबत आहे की नाही, तर ती जी घटना आहे ती घटना आणि अंतर्गत संस्कार, आतमध्ये आपल्या संस्कार असतात, त्या संस्कारांची छाप असते. आणि मग अशा काही घटना झाल्या की मग काय होते? आपल्या आतमध्ये वेव्स तयार होतात. समुद्राच्या लाटा जशा, पाण्याच्या लाटा जशा तयार होतात ना, तशा वेव्स तयार होतात. त्याला आपण वृत्ती असं. आणि वृत्ती कशा आहे? ही गोल गोल असते. कशी असते? गोल गोल प्रकारची असते की नाही. तर ह्या ज्या लाटा निर्माण होतात तर ह्याला काय म्हणायचं? वृत्ती. म्हणजे चित्त वृत्ती. हे समजलं सगळ्यांना? चित्त कसं आहे आणि त्याच्या वृत्ती कशा निर्माण होतात. आणि वृत्ती निर्माण होत असताना बाहेरचा काय असेल, एक्सटर्नली आपले काही घडली घटना, तुम्ही बघा, स्वतःला विचार करून बघा, कुठली एखादी घटना घडली की काय होतंय? त्या घटनेच्या आणि आपल्या आतमध्ये ह्या घटनेशी कसं डील करायचं, ह्या घटनेशी पुढे सामोरं कसं जायचं, ह्याविषयीचं जे काही स्टोरेज आतमध्ये असते, हे दोन्ही मिळून एक वेव तयार होते. त्याला आपण वृत्ती असं. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? आता ही वृत्ती कशी होते बघा. एक संथ पाणी आहे, काय नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये दगड टाकला तर काय झाल्या? अशा लाटा निर्माण झाल्या की नाही. तर आपल्या आतमध्ये ह्या ज्या वृत्ती असतात, ह्या वृत्ती अशा प्रकारे निर्माण होतात. हे समजलं सगळ्यांना? आता थोडस थंब दाखवत जा किंवा यस म्हणत जा, काहीतरी थोडस मला रिस्पॉन्स चांगला देत. ओके, हे समजलं सगळ्यांना? आता पुढे जाऊया. तर पुढे काय आहे? पुढे आपल्या महर्षी पतंजलींनी सांगितलेलं आहे की या वृत्ती किती प्रकारच्या आहेत. तर 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. आणि पुढे अजून दुसरे 2 प्रकार आहेत. काही क्लिष्ट आहेत, काही अक्लिष्ट आहेत. वृत्तयः पंचतयः क्लिष्टा, क्लिष्टा क्लिष्टा, क्लिष्टा अक्लिष्टा, आहे की नाही. तर मग आता ह्या आपल्याला वृत्ती समजला, वृत्ती म्हणजे काय समजली, आहे की नाही. चित्तामधल्या वृत्ती कशा निर्माण होतात हे समजलं आपल्याला. तर मग ह्या वृत्ती कशा कशा आहेत, कोणकोणत्या आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्या लाईफवर त्याचा काय परिणाम होतो, हे थोडस आपण डिटेलमध्ये. चालतंय ना? तर आता बघा, 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. ह्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. तर महर्षी पतंजली काय म्हणतात? आपल्या आतमध्ये जे काही टेंडन्सी निर्माण होतात ह्याच्या ह्या 5 कॅटेगरीमध्ये ते, म्हणजे काही कुठल्याही टेंडन्सी असो, आणि त्या टेंडन्सी कशा निर्माण होतात हे आपण बघितलं. बाहेरून काही घडलं घटना, ती आतमध्ये जाते आणि आतले संस्कार दोघं मिळून एक वेव तयार करतात. जसं एखाद्या संत पाण्यामध्ये आपण एखादा दगड टाकला तर जशा लाटा निर्माण होतात तशा लाटा आपल्या आतमध्ये निर्माण होतात. आणि मग त्या ह्या वृत्तींमध्ये त्या डायव्हर्ट होतात, आहे की नाही. तर कोणकोणत्या वृत्ती आहेत? तर पहिली वृत्ती आहे प्रमाण, दुसरी आहे विपर्यय, तिसरी आहे विकल्प, चौथी आहे निद्रा आणि 5वी आहे स्मृती. आता याच्यापैकी पहिली वृत्ती आहे, ह्याच्यामध्ये 3 प्रकारे आपली वृत्ती होते. हे पहिली वृत्तीमध्ये प्रमाण आहे. तर प्रमाण कसं आहे? 3 प्रकारचं प्रमाण आपण हे करतो. तर पहिलं काय आहे? प्रत्यक्ष प्रमाण. जे दिसलंय आपल्याला त्याला लगेच मान्य करतो की नाही आपण. समोर जे काय घटना घडलेली आहे, चला हे असं आहे, जसं या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. काय खाले काय आहे? आग पेटलेली आहे आणि त्याच्यावर हात ठेवलेला आहे. तर हे दिसतंय ना आपल्याला, प्रत्यक्ष दिसतंय. म्हणजे आपल्या इंद्रियांनी दिसणार किंवा इंद्रियांनी श्रवण करणार किंवा इंद्रियांच्या विषयातलं जे जे काही असतंय ते कसं आहे? प्रत्यक्ष प्रमाण. मग मन काय करते? जेव्हा ह्या टेंडन्सीज निर्माण होतात
त्यावेळेस आपल्या मनामध्ये जेव्हा टेंडन्सी निर्माण होतात, तेव्हा वृत्ती निर्माण होतात, तर पहिले काय करते, ते प्रमाण मागते. प्रमाण मागितल्यानंतर जर प्रत्यक्ष प्रमाण तुम्ही दिलं, प्रूफ दिला, की मग ते लगेच शांत होते. काय होतंय, लगेच शांत होते. पण प्रत्यक्ष प्रमाण नसेल आपल्याकडे, तर दुसरं काय आहे, ते अनुमान प्रमाण आहे. म्हणजेच आपण काहीतरी अनुमान करतो आपण, आणि ते अनुमान जेव्हा आपल्याला पटते, आपल्या मनाला पटते, त्यावेळेस मन शांत आहे की नाही. आणि तिसरं काय आहे, आगम प्रमाण. आगम प्रमाण म्हणजे काय, समजा काही स्क्रिप्चर्स आहेत, किंवा काही आपले गुरु आहेत, किंवा आपले एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी जेव्हा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की हे असं असतंय, तर मन आपलं लगेच त्याला मानतं. ह्याला काय म्हणायचं, आगम प्रमाण. होतंय ना असं मनाच्या बाबतीत. तुम्ही थोडस आपल्या मनाला ऑब्झर्व करा. या 3 प्रमाणामध्ये जेव्हा प्रत्यक्ष प्रमाण नसेल तर अनुमान प्रमाण मध्ये जाते, अनुमान नसेल तर आगम प्रमाण मध्ये. आणि जेव्हा तिन्ही पैकी कुठलंही एक प्रमाण जेव्हा मिळतंय, त्यावेळेस काय होतंय, मन आपलं शांत होते. म्हणजे आपल्या आतमधल्या ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती कशा होत्यात, शांत होतात. हे समजलं सगळ्यांना. आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, थेट अनुभव. आता जे काय आपल्याला अनुभव आलेला आहे तो डायरेक्ट आहे की नाही. त्याला काय कुठल्या इकडल्या तिकडल्या बाकीचे काही हे करायची गरज नाही. लगेच जो अनुभव येतो त्याला आपण प्रत्यक्ष म्हणतो. अनुमान मध्ये आपण तर्क लावतो. आपली जी बुद्धी आहे, आपला अहंकार आहे, आपलं मन आहे, आपलं चित्त आहे, ते काय करते, तर्क लावतं. आणि तर्कानुसार योग्य वाटलं तर शांत होत, आणि तर्कानुसार अयोग्य वाटलं तर नाही शांत होत. त्याला पुढे जावं लागते, आणि मग तिथे शास्त्र वचन सांगावं. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. तू म्हणतोस मला पटत नाही, पटत नाही, पण ते कुठे आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि मन मग त्यावेळेस काय करते, शास्त्रात आहे म्हणजे पटलं ते, किंवा गुरुनी सांगितलेलं आहे. जसं उदाहरणार्थ आपण या ठिकाणी चांगलं उदाहरण घेऊया, की आपण सांगितलं, समजा मी सांगितलं किंवा सुदर्शन क्रिया दररोज केली पाहिजे, आहे की नाही, किंवा योगासनं दररोज केले पाहिजे, बरोबर आहे ना. मी सांगितलं पण ते पटत नाही. हे काय काहीतरी उगं सांगतात, आपलं काय ते करायचं नाही तर नाही करायचं, आपल्या मनावर आहे सगळं. पण जेव्हा आपण आपल्या गुरुदेवांचा किंवा एखाद्या गुरुचं आपण एखादा व्हिडिओ ऐकला किंवा प्रत्यक्ष त्यांचं ऐकलं, की तुम्ही दररोज सुदर्शन क्रिया करा, दररोज तुम्ही योगासनं करा, तर मन काय म्हणते, आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, गुरुनं सांगितलेलं आहे, म्हणून ते मानलं पाहिजे. आणि तिथेच लगेच आपण त्याचा फॉलो करायला सुरू करतो की नाही. हे काय आहे, आगम प्रमाण. हे लक्षात आलं. त्यानंतरचं दुसरं जे आहे ते म्हणजे विपर्यय. विपर्यय म्हणजे काय, जे काय नॉलेज आपल्याकडे आहे त्या नॉलेजचा आपण, ज्या ज्ञानाचा चुकीचा उपयोग करतो. उपयोग कसा करतो आपण, चुकीचा उपयोग करतो. कसं, तर हे थोडस आपण समजून घेऊ. हे सगळ्यात महत्वाचं आहे. विपर्यय आपल्याला समजला पाहिजे, आहे की नाही. जसं तुम्ही ते फिगर बघताय, ते पिक्चर बघताय, त्यामध्ये तो माणूस काय करतोय, आहे ना, करतोय ना असं. म्हणजे काय आहे, हे शरीर माझं आहे, हा ड्रेस माझा आहे, त्यानंतर ही पर्सनॅलिटी कुणाची आहे, माझी आहे, आणि हे म्हणजे सर्व काही मी आहे. हा काय झाला, विपर्यय, आहे की नाही. म्हणजेच मला मी आहे हे ज्ञान मला आहे, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करतो, हे शरीर म्हणजेच मी आहे, किंवा माझी पर्सनॅलिटी म्हणजे मी आहे. मी जे काय ड्रेस घातलेला आहे, जे काय केलेलं आहे, हे सगळं
मी जो जंटलमॅन सारखा दिसतोय तो मी आहे, एवढ्यापर्यंत जेव्हा आपण त्या ज्ञानाचा उपयोग करतो तर त्याला काय म्हणायचं, विपर्य. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलेलं आहे की जे अस्थायी आहे, जे नेहमी बदलत राहते त्याला स्थायी मानणं, न बदलणारं मानणं, आणि जे बदलत नाही त्याला बदलणारं मानणं, अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा आपल्या आतमध्ये फिक्स होते त्याला आपण काय म्हणतो, विपर्य. आहे की नाही? म्हणजेच आपल्याला जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा आपण चुकीचा उपयोग करतो, त्याला काय म्हणायचं, विपर्य. समजलं हे सगळ्यांना? त्यानंतर पुढे आहे विकल्प. तर विकल्प म्हणजे काय, ज्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, अजिबात काही संबंध नाही वास्तवाशी, आणि ते प्रमाणही नाही विपर्य नाही, फक्त मानसिक कल्पना आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान असतंय त्याला काय म्हणतो आपण, विकल्प असं. मग आपलं मन कुठलीही कल्पना करत आहे की नाही, जे रियालिटीमध्ये नाहीये, कुठेच अस्तित्वात नाहीये, पण आपल्या कल्पनेच्या विचारामध्ये जातो आणि त्याच ह्याच्यामध्ये आपण राहतो आणि त्याच तारेमध्ये आपण जीवन जगायला लागतो, आहे की नाही? ते रियालिटी काय आहे हे कधी बघत नाही आपण, आणि मग त्याच्यामध्ये काय आहे की कुठला प्रूफ नाहीये, कुठलं प्रमाण नाहीये, त्याच्यानंतर काही चुकीचा उपयोग पण होत नाहीये, फक्त आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या जे काही कल्पना येतात त्या कल्पना विश्वामध्ये जगणं म्हणजे काय झालं, विकल्प झालं, आहे की नाही? आणि त्यानंतर आहे निद्रा. निद्रामध्ये काय आहे की जागृत अवस्था, आपल्या ज्या अवस्था आहेत जगण्याच्या, जागृत अवस्था, निद्रा अवस्था, स्वप्नावस्था, ह्या ज्या आपल्या जगण्याच्या अवस्था आहेत, तर जागे पण नाहीयेत आपण आणि स्वप्नामध्ये सुद्धा नाहीयेत, तर अशा स्थितीमध्ये आपण कुठे असतो, निद्रेमध्ये असतो. आणि या निद्रेमध्ये काय होतंय की आपल्याला काही कळत नाही ना, झोपल्यानंतर झोपेच्या मधल्या पिरियडमध्ये काय घडलं काय आपल्याला कळतंय का, कुठला अवेअरनेस असतो का आपल्यामध्ये, कुठली सजगता असते का, नाही राहत, काही आपल्याला आठवण राहत नाही, आपली मेमरी, चित्त जे आहे ते चित्त जागृत नसते. आणि मग ह्या ठिकाणी काय होते की आपली मनस्थिती आहे ते निष्क्रिय मनस्थितीमध्ये राहतो आपण, आणि मग ह्या मनस्थितीमध्ये जेव्हा आपण राहतो तर त्यावेळेस काय होते ही जी वृत्ती आहे ही आपल्याला आपल्या अज्ञानाला कारणीभूत आहे की नाही. त्यानंतरची पाचवी जी वृत्ती आहे ती म्हणजे स्मृती. स्मृतीमध्ये काय होतंय की भूतकाळातलं सगळं आठवायला लागतं, जे जे काय मागे घटना घडलेल्या आहेत त्या वारंवार रिपीट व्हायला लागतंय, आपल्यावर जे काही संस्कार झालेले आहेत, हे असं असतं, हे असं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे निश्चित असे संस्कार असतील, हे सगळ्यांचा जो साठा असतो, हे स्टोरेज आहे, तर ही टेंडन्सी कोणती आहे, स्मृती, आहे की नाही, आठवण. तर ही स्मृती, ही जी टेंडन्सी आहे, तर ही टेंडन्सी आपल्याला पुढेचं जे ज्ञान आहे, ज्या सूक्ष्म ज्ञानामध्ये आपल्याला जायचं आहे, तर त्या ज्ञानासाठी ह्या वृत्तींचा अडथळा येतो. आणि मग काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, योग चित्तवृत्ती निरोध. तर ह्या चित्तवृत्ती आहेत, ह्या वृत्तींचा काय करायला पाहिजे, निरोध करायला पाहिजे. ह्या वृत्ती समजल्या सगळ्यांना, समजल्या, मला थंब दाखवा, समजल्या सगळ्यांना, कोणकोणत्या आहेत, प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती, ह्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. तर ह्या वृत्तीमध्ये सारखं आपलं जे मन आहे ते फिरत असतं, की नाही. आणि पुढे मग ह्याचे 2 प्रकार आहेत, एक आहे ते क्लिष्ट आणि दुसरं आहे ते अक्लिष्ट. क्लिष्ट म्हणजे दुःख निर्माण करणार आणि अक्लिष्ट म्हणजे मुक्तीकडे घेऊन जाणार. तर हे आता कशा कशा निर्माण करतात ते आपण थोडंसं बघू.
आता क्लिष्ट म्हणजे क्लेश निर्माण करणारे. आता हे क्लेश कोणकोणते येतं, तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे क्लेश निर्माण होतात. क्लेश म्हणजे काय, जे त्रासदायक आहे, ज्याच्यामुळे मन आपलं अस्वस्थ होतंय, रेस्टलेस होतंय आणि वारंवार त्याच वृत्तीमध्ये मन आपलं अडकून पडतंय. हे कशामुळे होतंय, तर आपल्या आतमध्ये जे क्लेश निर्माण होतात, जे त्रास निर्माण होतात आपल्या आतमध्ये, तर त्याच्यामुळे ते कोणकोणते क्लेश आहेत, ते म्हणजे अविद्या. अविद्या म्हणजे काय, अज्ञान, काही माहिती नसणं कुठल्याही प्रकारची, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसणं, काही विशिष्ट ह्याचं जर ज्ञान आहे ते ज्ञान नसणं आपल्यामध्ये, तर त्याला काय म्हणायचं, अविद्या. अस्मिता, अस्मिता म्हणजे काय, आपल्या स्वतःतला अहंकार, मी आहे, माझं अस्तित्व आहे आणि माझं अस्तित्व वारंवार सिद्ध करण्याचा जो प्रयत्न करतो आपण, त्याला काय म्हणायचं, अस्मिता. राग येतो आपल्याला, कुणी काय बोललं केलं तर काय होतंय, राग येतो की नाही राग. आणि रागामुळं, मला एक सांगा, रागामुळं कुणाचा फायदा झालेला आहे का हो? राग आल्यामुळं माझा स्वतःचा फायदा झाला असं कोणी आहे का, कोणीच नाही आहे की नाही. तसंच द्वेष पण निर्माण, की नाही, जास्त त्याची तीव्रता जास्त आली तर द्वेष निर्माण होतो. आणि अभिनिवेश म्हणजे काय, भीती, आपल्या आतमध्ये भीती असते. ती भीती केव्हा निर्माण होते, जेव्हा ह्या वृत्ती निर्माण होतात, त्या वृत्तीमध्ये काय होते, द्वैत निर्माण होतो, दोन निर्माण होतात. एकत्वाची, सूक्ष्मत्वाची जी आपली भावना आहे ती भावना नाहीशी होते आणि मग जेव्हा आपण द्वैतामध्ये येतो त्यावेळेस काय होते, अभिनिवेश म्हणजे भीती निर्माण होते. आणि मग भीती झाल्यानंतर काय होते, त्याच्यासोबत चिंता येते, एन्झायटी येते, की नाही. तर हे कशा आहेत, क्लिष्ट आहे. ह्या टेंडन्सीज कशा आहेत, क्लेश निर्माण करणाऱ्या आहेत. तर मग आता ह्या कोणकोणत्या आहेत. अक्लिष्ट म्हणजे काय, जे आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जाते, धर्म आहे, आपलं धर्म पालन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ठाम ठेवते. आणि वैराग्य आपल्यामध्ये जे आहे, तर आपल्यातलं वैराग्य जागृत करते. तर हे काय आहे, अक्लिष्ट रूप आहे. म्हणजे क्लिष्ट रूप कोणतं आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. आणि क्लिष्ट रूप, अक्लिष्ट रूप कोणतं आहे, ज्ञान, धर्म आणि वैराग्य. आता आपल्या ज्या 5 वृत्ती आहेत त्याच्यामध्ये क्लिष्ट कोणत्या आहेत आणि अक्लिष्ट कोणत्या आहेत, ह्या थोडस आपण बघूया. आता विपर्यय आहे, तर विपर्यय हे आपल्याला काय, क्लिष्टच आहे ना, त्रासदायक आहे की नाही. मनामध्ये आपण चुकीचं ज्ञान घेऊन बसलो आपण, आहे की नाही, आणि चुकीचा ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करायला लागतो, तर त्याचा त्रास होणार का नाही आपल्याला, होणार की नाही. आणि विकल्पामध्ये जेव्हा मन जाते, एका कल्पनेमध्ये जगतो आपण, तर तेव्हा आपल्याला वास्तवाचं जे वास्तविक ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला आत्मसात होत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो त्याचा. आता निद्रा आहे, तर झोप जी आहे, तर ही झोप क्लिष्ट पण आहे आणि अक्लिष्ट पण आहे, म्हणजे त्रासदायक पण आहे आणि त्रासदायक नाही पण. ती त्रासदायक केव्हा असते, जेव्हा मनामध्ये बऱ्याच प्रकारचे विचार आले, विचारांची गर्दी खूप आली आणि मग आपण ह्या सगळ्यांमध्ये कुठे काही सोल्युशन मिळत नाही, काही नाहीये, आणि मग आपण काय करतो, सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला काय असतो, ते म्हणजे आपण झोपी, आहे की नाही. आणि मग ह्या निद्रा स्थितीमध्ये सुद्धा आपलं मन कार्यरत राहते, तर त्यावेळेस ती कशी आहे, क्लिष्ट आहे. पण आपण काम व्यवस्थित केलं, जे काय आपलं कर्तव्य आहे ते व्यवस्थित केलं आणि आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना आपल्याला विश्राम द्यायचा आहे आणि आपण त्या विश्राम देण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा आपण निद्रेमध्ये जातो तेव्हा ती निद्रा कशी आहे, अक्लिष्ट आहे, त्रास देत नाही. म्हणून सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण झोपेतून उठतो त्यावेळेस जर आपल्याला फ्रेश वाटत असेल, प्रसन्न वाटत असेल, तर ती कोणती वृत्ती आहे, ती अक्लिष्ट आहे की नाही. लक्षात आलं हे. आणि त्यानंतर स्मृती आहे. स्मृतीमध्ये तर बघा एवढा मोठा साठा असतो, म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना आहेत, काही वासना आहेत, काही विचार आहेत,
त्याच्यानंतर काही संस्कार आहेत, हे सगळं पूर्ण जमा झालेलं असतं आणि हे जमा झालेलं आहे ते वारंवार त्याचं रिपिटेशन होत राहिलं, तर त्याचा त्रास होतो आणि त्रास होत असेल तर ती क्लिष्ट असते. आणि जर समजा काही स्मृती अशा आहेत ज्या स्मृती आपल्याला पुढे न्यायला इन्स्पिरेशनसाठी किंवा आपल्याला आता समजा उदाहरणार्थ सांगतो, आपले जे गुरुदेव आहेत श्री श्री रविशंकरजी, ह्यांची समजा आठवण काढली आपण, त्यांनी जे काय करतात, त्यांनी जे काय विचार सांगितलेले आहेत, त्यांच्या ज्या कृती आहेत त्याची आठवण काढली आपल्याला, तर आपल्याला कसं होतंय, पुढे जायची प्रेरणा मिळते. मिळते की नाही? मिळते की नाही मला सांगा तुम्ही. तर ती वृत्ती जी स्मृती आहे ती कशी आहे? अक्लिष्ट आहे. ती स्मृती कशी आहे? अक्लिष्ट आहे. आणि जर समजा आपल्या आपल्या स्वतःच्या संसारामध्ये, स्वतःच्या ह्याच्यामधले ज्या घटना आहेत त्या घटना आठवत आपण त्याचं दुकान मांडून बसलो, तर ती स्मृती कशी आहे? क्लिष्ट आहे, त्रासदायक आहे की नाही? म्हणजेच क्लिष्ट मध्ये विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. निद्रा आणि स्मृती ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या कशा आहेत? क्लिष्ट पण आहेत आणि अक्लिष्ट. प्रमाण आहे, तर प्रमाण हे अक्लिष्ट कशामुळे आहे? कारण एक लक्षात घ्या, जेव्हा मनाला प्रूफ मिळतो त्या क्षणी मन शांत. शांत होणं म्हणजे काय? आपल्या वृत्ती ज्या आहेत त्या शांत झाल्या, आहे की नाही? म्हणजेच काय झालं? त्या अक्लिष्ट आहे. प्रूफ नाही मिळाला तर मग मात्र क्लिष्ट मध्ये जाते, त्रासामध्ये जाते. म्हणून तिन्ही प्रकारे तुमचं प्रत्यक्ष प्रमाण असो, अनुमान प्रमाण असो किंवा मग आगम प्रमाण असो, तिन्ही पैकी कुठलंही प्रमाण जरी मिळालं तर मन कसं होतंय? शांत होतंय. म्हणून प्रमाण ही जी वृत्ती आहे ती कशी आहे? अक्लिष्ट आहे. आता बघा कसा प्रवास चालतो. बघा सगळेजण व्यवस्थित दिसतंय तुम्हाला? सगळ्यांना दिसतंय ना? तर याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. हे सगळेजण थोडस बघून घ्या. मी 1 मिनिट तुम्हाला बघण्यासाठी देतोय. बघितलं सगळ्यांनी प्रवास कसा आहे? सुरुवातीला काय ना काहीतरी त्रास होतो, है ना, डोकं धरून बसतो. तेव्हा आता आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काय करायचं? ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या वृत्तींमुळं आपल्यामध्ये क्लेश निर्माण होतो, आहे की नाही? तर मग त्याला काय करायचं? आपल्याला कन्वर्ट कसं करायचंय? अक्लिष्ट मध्ये. आता अक्लिष्ट मध्ये कन्वर्ट करायचंय तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर मनाला शांत करावं, आहे की नाही? मन शांत झालं मग त्याच्यानंतर पुढे काय करायचं? म्हणजेच आपलं जे आपल्याला जे काही करायचं आहे तर ते कशा पद्धतीनं करायचंय? तेव्हा प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला ज्या वृत्ती आहेत त्या क्लिष्ट वृत्ती आहेत त्या सगळ्या स्टोर होईल आणि त्या तुम्हाला वारंवार त्रास देणार. प्रत्येकाच्या जीवनात घडते का? असं होतंय का नाही मला सांगा. कसं मला थंब दाखवा, होते का नाही होत? होतंय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुरुवात तर ही अशीच होते, होते की नाही? मग त्याला आपण काय करतो? की आपल्या अनुभवानुसार आपल्या जवळ ज्या टॅक्टिक आहेत त्या सगळ्यानुसार आपण काय करतो? त्याला त्याला अक्लिष्ट मध्ये कन्वर्ट करतो. मग सुरुवातीला आपण जबरदस्ती हसायला लागतो, आलेला राग आहे तो दाबायला लागतो, पुन्हा कुणावर काय, कुणासमोर काय एक्सप्रेस व्हायचं असेल तर मग ते धडाधड एक्सप्रेस न होता थोडं थांबायला लागतो, होतं की नाही? कोणी समोरचा जास्त जोरात आला तर तो जोरात आलेला आहे त्याला थोडस शांत होईपर्यंत आपण, हे आपल्यामध्ये त्याला काय म्हणतो? टॉलरन्स येतो, ही सहनशीलता येते आपल्याला. आणि त्या सहनशीलतेमधून आपण ह्या वृत्तीला कसं करतो? अक्लिष्ट मध्ये आपण कन्वर्ट करतो, आहे की नाही?
अक्लिष्ट मध्ये जेव्हा आपण त्याला कन्वर्ट करतो, तर मग त्याच्यानंतर काय, त्याचा निरोध करावा. असं नाहीये की क्लिष्ट वृत्तीला तुम्ही अक्लिष्ट मध्ये कन्वर्ट केलं आणि झालं संपलं, असं नाहीये. तर त्याला काय करावा लागतो, त्याचा निरोध करावा. आणि निरोध केल्यानंतर मग आपण समाधीस्थ होतो. आणि समाधीचे फायदे काय काय आहेत ते पण आपण सगळं बघूया. हे लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात आलं की कसं कसं आपण, कशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये कसं कसं घडतंय, आपल्या जीवनामध्ये हे कसं कसं घडतंय. तर ह्याचा घटनाक्रम आपण त्या पद्धतीने सांगितलेला आहे. म्हणजेच सुरुवातीला काय होतंय की आपलं जे मन आहे, आपली जी बुद्धी आहे, आपला जो अहंकार आहे आणि आपलं जे चित्त आहे, तर ह्या चित्ताला जेव्हा शांत बसलेलं असते, कोणाशी काय आपलं देणं घेणं नाही, काय नाही, पण काहीतरी येतंय आणि आपल्याला डिवचून जाते. जसं संथ पाण्यामध्ये दगड पडला की वेव्स निर्माण होतात की नाही, आणि मग तिथून सगळी गडबड व्हायला सुरू. आणि मग ती जी गडबड आहे, ह्या ज्या वृत्ती निर्माण होतात, तर ह्या वृत्तीमधून मग आपल्याला पुढे काय होतंय, तर त्या वृत्ती आपल्याला त्रास द्यायला. आपण एकदा दोनदा तीनदा चारदा ठीक आहे, आपण ठीक आहे म्हणू आपण. पण जास्त जेव्हा रिपीटेडली होत राहते, तर तेव्हा ते कशामध्ये येते, क्लिष्टमध्ये ते त्रास द्यायला सुरुवात करते. तुम्ही बघा, प्रमाण ही आपली जी वृत्ती आहे, ही जरी अक्लिष्ट असली, पण जर तुम्हाला सवय लागली, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमाण मागण्याची जर सवय लागली आणि त्या ठिकाणी जर प्रमाण नाही मिळालं, कुठलंच नाही, प्रत्यक्ष प्रमाण नाही मिळालं, अनुमान प्रमाण नाही मिळालं, आगम प्रमाण नाही मिळालं, तर मन कसं होतंय, रेस्टलेस होतंय की नाही. आणि ती एक सवय लागते आपल्याला, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमाण मागण्याची सवय लागते. आणि मग असा माणूस जो आहे तो स्वस्थ नाही राहू शकतो का, स्टेबिलिटी नाही राहत त्याच्यामध्ये, तो नेहमी रेस्टलेस राहणार. आणि त्याला प्रत्येक वेळेस, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक त्याच्या जगण्याच्या अवस्थेमध्ये त्याला प्रमाण पाहिजे. प्रूफ है तो बोलो, प्रूफ नहीं है तो हम मानते नहीं, है की नहीं. पहले मानेंगे, पहले हम देखेंगे, है ना, फिर उसको हम मानेंगे. पण जेव्हा आपल्याला सूक्ष्मतेमध्ये प्रवास करायचा असेल, तर सुरुवातीला काय करावं लागते, मानावं लागतं, आहे की नाही. आणि मग त्याची अनुभूती आहे, होतंय की नाही असं. म्हणून ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, मनामध्ये काय चाललेलं आहे, कुठले तरी विचार येतात, उलट सुलट, मागचे पुढचे, आता आहेत, इकडले तिकडले सगळ्या प्रकारचे विचार कलेक्ट होतात. आणि ते विचार जेव्हा आपल्या आतमध्ये येतात आणि मग त्या विचारांमधून काही डाऊट्स तयार होतात आपल्यामध्ये, काही विकल्प तयार होतात. तर हे सगळं होतंय तेव्हा काय समजायचं, मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे, मन आपलं ऍक्टिव्ह आहे. काय ऍक्टिव्ह आहे, मन ऍक्टिव्ह आहे. आणि जेव्हा आपण काही निश्चय करतो, काही निर्णय करतो, बरेच सगळेजण सांगू देत आपल्याला, हे बरोबर नाही तुझा, तू थोडासा विचार कर, तू विचार करून हे सगळं घे, आता गडबड करू नको, काय करू नको. त्यावेळेस मी काय म्हणतो, नाही नाही, माझा निर्णय झालेला आहे, माझा निश्चय पक्का आहे माझा, आता मी इथून ढळणार नाही. तर अशा वेळेस कोण कार्यरत असते, माझी बुद्धी कार्यरत असते, बुद्धीची ऍक्टिव्हिटी चाललेली असते, आहे की नाही. आणि जेव्हा हे सगळं, तू काय म्हणतोस ते मला माहित नाही, पण हे सगळं मास आहे की नाही. म्हणून आपण एखाद्याशी हे करतो, काय, गाडी कुणाची आहे, माझी आहे, हा मी देईल तर तू घेऊन ये. बंगला कुणाचा आहे, माझा आहे की नाही. आजूबाजूचं जे सगळं कमावलेलं आहे, मी कमावलेलं आहे, कष्टानं कमावलेलं आहे, मी ह्याच्यानं कमावलंय, हे जेव्हा सारखं सारखं मी येत आहे, ह्या सगळ्या माझ्या विचारांमध्ये, माझ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी येत आहे, तेव्हा कोण कार्यरत आहे, कोण ऍक्टिव्ह आहे, माझ्यातला अहंकार. हे लक्षात आलं, तिन्ही तिन्ही प्रकारे कसे ऍक्टिव्ह असतात हे लक्षात आलं. हे लक्षात आलं की मग कुणाला दुरुस्त करायचं हे आपल्याला नक्कीच समजलं. नाही तर मग काय होतंय माहिती का, की आपलं मन ऍक्टिव्ह आहे आणि आपण अहंकाराला दुरुस्त करायला गेलो तर होईल का, ते नाही होणार, आहे की नाही. आपली बुद्धी आहे,
बुद्धी खूप काम करते, खूप अनालिसिस चालू आहे, सगळं अनालिसिस चालू आहे, आणि मग तिथे आपण अहंकाराला दुरुस्त करायला लागतो, होणार नाही. हे तिन्ही प्रकारचे जेव्हा एकत्र येतात आणि मग त्याची जी वेव तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, वृत्ती म्हणतो. है की नाही? चित्त म्हणजे फक्त स्टोरेज किंवा स्मृती असं नाही, तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे काय, चित्त आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या वृत्ती कशा उठतात, तर त्याला सुरुवातीला कारणीभूत काय असते, जनरली बरं काय, जनरली काय सुरुवातीला कारणीभूत असते, तर बाहेरून काहीतरी घटना घडते आणि त्या घटनेमुळे काय होतंय, आतमध्ये कुठेतरी आपण जाते, कुठेतरी हर्ट व्हायला लागतो, कुठेतरी काहीतरी व्हायला लागते, आणि मग त्याला सपोर्ट कशाचा मिळतो, आतमधल्या संस्कारांचा सपोर्ट. मग त्या संस्काराचा सपोर्ट मिळाला, ते दोन्ही एकत्र झाले की वृत्ती निर्माण, आहे की नाही. मग आता ही निर्माण झालेली वृत्ती आहे, तर त्याच्या ह्या 5 कॅटेगरी आहेत, आहे की नाही. प्रमाण मागायला लागतं, मन मन काय करते, टोकतं, नाही तो नाही मानते. त्यानंतर काय होतंय, विपर्य. विपर्य म्हणजे काय, आपल्याजवळ जे जे काय नॉलेज आहे, त्या नॉलेजचा आपण चुकीचा उपयोग करतो, आहे की नाही. पण काय करतो, चुकीचा उपयोग करतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगितलेलं आहे, की जे परमनंट आहे, जे बदलत नाही, परमनंट म्हणल्यापेक्षा जे बदलत नाही त्याला आपण बदलणारा असं समजतो, आणि जे बदलतंय त्याला आपण पकडून बसतो, ते तसंच पकडून बसतो. जसं फॉर एक्झाम्पल माझं शरीर आहे, है ना, माझे शरीर आहे. बघा, बऱ्याच जणांना स्वतःच्या शरीराचा खूप अभिमान असतो, असतो की नाही. कोणी सौंदर्य आहे, मी खूप सुंदर आहे, किंवा माझी पर्सनॅलिटी चांगली आहे, मी स्ट्रॉंग आहे, बॉडी बघा, ते नेहमी नेहमी दररोज आपले बॉडी बघत राहते किंवा आरशाला बघत राहते. त्याच्यानंतर कुठे जिथं गेलं तेव्हा त्याच्याविषयीची काही स्तुती असेल तर ती पुढे यावी, ह्यासाठी ते वातावरण निर्माण कर. असे लोक आहेत की नाही, आहेत की नाही. तर हे काय आहे, विपर्य ह्या वृत्तीमध्ये जाणार आहे की नाही. आणि विपर्य जेव्हा आपण हे करतो, त्यावेळेस बाहेरून ठीक आहे, आपण खूप वाव आणू बाहेरून, परंतु आतमध्ये आपल्याला, आतमध्ये वाटतंय की हे असं नाहीये मी. म्हणजेच काय, आपण शो अप करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो, केविलवाना प्रयत्न करतो, आणि मग त्यामुळे त्या ज्या वृत्ती आहेत त्या क्लिष्ट मध्ये कन्वर्ट होतात. आणि मग आतमधून आपल्याला जे काही ज्ञान मिळायचं आहे, आतमधून आपल्याला जे समाधान मिळायचं आहे, जी शांती, प्रसन्नता, आनंद, परमानंद, हे जे जे काय पुढचं मिळायचं आहे ते तिथंच थांबून जातं. हे लक्षात आलं, आहे की नाही. आणि मग विकल्प, विकल्प मध्ये असे खूप लोक आहेत. तुम्ही आजूबाजूला, आता आपलं हे सेशन संपल्यानंतर तुम्ही आजूबाजूला थोडेसे लोक ऑब्झर्व करा, की विकल्पामध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे आणि खूप सारे लोक आहेत. आपली आपलीच कल्पना असते, आपली आपलीच संकल्पना असते, ज्याला रियालिटीचा काही संबंध नाही. जे जे वास्तव आहे त्याच्याशी कधी आपण त्याला परखून पण पाहत नाही. अशा ह्याच्यामध्ये जगणारे जे लोक असतील ते कुठे येतात, विकल्पामध्ये, आहे की नाही. जसं आता उदाहरण दिलेलं आहे की आकाशामध्ये कमळाचं फूल फुललेलं आहे. आकाशामध्ये काय आहे, कमळाचं फूल फुललेलं आहे. आता ही जी कल्पना आहे याचा वास्तवाशी काही संबंध आहे का, मला सांगा तुम्ही, आहे का काही संबंध, वास्तवाशी काही संबंध नाही. पण असे लोक खूप आहेत ज्या कल्पनेमध्ये जगत राहतात. बस त्यांना तुम्ही काही सांगा, किती सांगा, असं नाही रे, असं नसते, तुला काय माहिती आहे, मला सगळं माहिती. आणि मग त्याच संकल्पनेमध्ये, त्याच कल्पनेमध्ये वावरत राहतात, आणि मग जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांना त्यांना सामोरं जातात, आणि तेवढी ठेस खाऊन सुद्धा ते सुधरत नाही. कशामुळं, तर ह्या वृत्तीमध्ये अडकलेले असते. हे लक्षात आलं. विकल्प. त्यानंतर आहे निद्रा. निद्रा म्हणजे काय माहिती का, निद्रा ही क्लिष्ट पण आहे आणि अक्लिष्ट पण आहे. तर क्लिष्ट केव्हा आहे, तर जेव्हा आपण झोपलेला असताना सुद्धा शांत झोप नाही, है की नाही. कुठल्याही प्रकारची शांत झोप नाही, मनामध्ये सगळं खूप काही चाललेलं आहे.
खूप काय मनामध्ये चाललेलं आहे. आता आलं, दिसतंय सगळ्यांना? मनात खूप काही चाललेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये आपण झोपी गेलो आपण. तर झोपल्यामध्ये आतमध्ये सुद्धा आपल्या झोपीच्या स्थितीमध्ये सुद्धा ते सगळं कार्यरत आहे, ते सगळं चालू राहते. उलट जेव्हा आपण झोपतो तेव्हा मन जास्त फास्टली काम करते, आहे की नाही? तेव्हा ते काय क्लिष्ट आहे. पण जेव्हा आपण आता सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे, आपलं कर्तव्य चांगलं केलेलं आहे, आणि मग इंद्रियांच्या ज्या मर्यादा आहेत त्या इंद्रियांच्या मर्यादांना त्यांना विश्राम देणं गरजेचं आहे. आणि ते विश्राम देण्यासाठी म्हणून जेव्हा आपण निद्रा घेतो, झोप घेतो, जसं संत महात्मे आहेत, गुरु आहेत, तर ह्यांची जी निद्रा असते तर ती निद्रा कशी आहे? अक्लिष्ट आहे, है की नाही? ती नाही त्रास देत. आपली जी निद्रा आहे ती सगळी कशी आहे? क्लिष्ट आहे. हे लक्षात आलं? त्यानंतर स्मृती. स्मृतीच्या बाबतीत तर क्लिअर कट आहे. स्मृतीच्या बाबतीमध्ये जे जे काय आपल्या मनात विचार आले, उलटे सुलटे विचार, भविष्याचे विचार, भूतकाळातले विचार, त्याच्यानंतर आपल्या घडलेल्या घटना, त्याच्यानंतर ह्याच्या आधीच्या, त्याच्या आधीच्या, सगळं जे जे काय आहे ते कुठे आतमध्ये स्टोअर होतं, आहे की नाही? आणि मग ते आपण काय करतो, जेव्हा काही काम नाही, काही करत काय नाही, आता आज आज रिकामा वेळ आहे, तर मग ती सगळी शिदोरी बाहेर काढायची आणि मग एक एक आठवत बसायचं मागचं. हे असं झालं, ते तसं झालं, ह्यानं असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, हा असा आहे, तो असा आहे, सगळं हे चालत राहतं. मग त्या ठिकाणी मन चालतंय, बुद्धी चालते, अहंकार चालतो, आणि ह्या सगळ्यांमधून ती वृत्ती निर्माण होते. आणि मग ती जी वृत्ती आहे, ती जी स्मृती आहे, ती स्मृती आपल्याला त्रासदायक. परंतु काही अशा स्मृती आहे की ज्या अक्लिष्ट आहेत, त्या तुम्हाला त्रास नाही देत आणि त्या आवश्यक आहेत, आहेत की नाही? आवश्यक आहेत, त्याच्याशिवाय आपण हे होत नाही. म्हणून म्हणून काय सांगितलेलं आहे की चित्तशुद्धी. आपल्याला गुरुदेव काय सांगतात? चित्तशुद्धी करायची. चित्तशुद्धी करणं म्हणजेच काय आहे? ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या वृत्तींचा एक तर त्याला अक्लिष्ट मध्ये आणायचं आणि त्यानंतर निरोध करायचा. हे लक्षात आलं? ह्या वृत्ती क्लिष्ट अक्लिष्ट कशा होतात, आपल्या आतमध्ये काय काय गडबड चालते, काय नाही, हे सगळं समजलं. आता पुढे जाऊया, चालतंय? आता पुढचं सांगतो. पुढचं खूप इंटरेस्टिंग आहे. हे छान आहे ना, पुन्हा एकदा बघून घ्या. असं जनरली आपल्या ह्याच्यामध्ये घडतंय. सुरुवातीला आपण डोकं धरून बसतो, त्यानंतर आपण थोडीशी काही आपल्या अनुभवानं म्हणा, काही याच्यानं म्हणा, आपण थोडेसे क्लिष्ट मध्ये येतो. पण तिथेच थांबता येत नाही, आपल्याला पुढे जावं लागतंय, त्याचा निरोध करावा. आणि निरोध केल्यानंतर मग आपण समाधीस्थ होतो. आता यासाठी काय करायला पाहिजे, ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. तर तुम्ही सांगा काय करायला पाहिजे आपण? लिहा तुमच्या ह्याच्यामध्ये, लिहा काय करायला पाहिजे, काय सोल्युशन हे करायला पाहिजे. तुमच्या ह्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहा काय सोल्युशन काढायला पाहिजे आपण.
काय सांगितलं? सांगा काय करायला पाहिजे. हा. स्वतःचे योगासन, ध्यान, आसन, प्राणायाम, ध्यान दररोज साधना करणे. साधना रेग्युलर केली पाहिजे. व्हेरी गुड. टाका, अजून टाका. काय काय केलं पाहिजे? योग प्राणायाम केला पाहिजे. ध्यान करायला पाहिजे. साधना रेग्युलर केली पाहिजे. ध्यान. हा, टाका, अजून टाका. स्वतःचे छंद जोपासले पाहिजे. व्हेरी गुड. मन शांत ठेवलं पाहिजे. बढिया. स्वतःची साधना रेग्युलर व्हावी. व्हेरी गुड. हे वर्षा, इकडे ये. पुढे जाऊया आता. तुम्ही जे जे काय उत्तरं दिलेली आहेत ती अगदी करेक्ट आहेत. पण सगळ्यात शेवटी एक प्रश्न आहे, ते कसं करायचं? आहे की नाही? शेवटी काय प्रश्न आहे? हे कसं करायचं? सगळ्यांना हा प्रश्न आहे की नाही, कसं करायचं? ठीक आहे. दररोज साधना केली पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, सुदर्शन क्रिया केली पाहिजे, आसनं केले पाहिजे, है ना? हे सगळं कसं करायचं? बरोबर ना राजू? हे सगळं येते हो आम्हाला, आपण करायचं कसं? काय काय आडवं येते त्याच्यामध्ये? बऱ्याचशा गोष्टी आडव्या येतात त्याच्यामध्ये, आहे की नाही? तर मग हे कसं करायचं? तर त्यासाठी एक चांगलं सोल्युशन आपल्याला सांगितलेलं आहे. बघूया आपण काय सोल्युशन सांगतो. दिसतंय सगळ्यांना हे? दिसतंय? मला थंब दाखवा, दिसतंय सगळ्यांना?
हा श्लोक सगळ्यांनी बघितला. आपण याच्यावर थोडीशी चर्चा. काय श्लोक आहे? सत्तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. काय आहे तो? सत्तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. आता हे का करायचं? तर आतमध्ये जी गडबड झालेली आहे ती गडबड आपल्याला शांत करायची आहे की नाही? बरोबर आहे. दुसरं काहीच नाही. आपल्याला कशासाठी करायचंय? आतमधली गडबड आहे ती शांत झाली. ती शांत करण्यासाठी आपल्याला हे करायचं. आपल्या बऱ्याच जणांचा उद्देश काय असतो की मग समजा हेल्थ मध्ये काही प्रॉब्लेम आला की मग चला कुठे जायचं? चला सूर्यनमस्कार सुरू करा, त्याच्यानंतर जिमला जायचं, त्याच्यानंतर एक्सरसाइज करायची, दंड बैठका काढायच्या, वेट लॉस. एखाद्याचं वजन खूप जास्त झालं तर वेट लॉसचे काय करतो आपण? प्रोग्राम्स करतो, त्याचे वर्कशॉप्स करतो आपण, त्या वर्कशॉप्स मध्ये जातो. काही दिवस खूप कष्टानं हे सगळं करतो आपण. परंतु जे मूळ आहे, आपल्या ज्या टेंडन्सीज आहेत है की नाही, टेंडन्सीज ऑफ माइंड आहेत, त्याच्यावर कुठलंही वर्क केलेलं नाही. तर मग काही काळानं त्याचा रिझल्ट काय येतो आपल्याला सगळ्यांना माहिती येतो की नाही? आहे की नाही? तर मग त्यासाठी काय करायचं आहे? तर हे सोल्युशन अतिशय सुंदर सांगितलं. सत्तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. म्हणजेच काय? दीर्घकाल. दीर्घकाल म्हणजे काय? बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष. हे पहिलं. नंतर काय? नैरंतर्य. नैरंतर्य म्हणजे काय? निरंतर. असं नाही की संडे टू संडे. एरवी आम्हाला वेळच मिळत नाही, मग केव्हा करतो आपण? संडे. आता थोडस त्याला काय म्हणतो आपण, गव्हर्नमेंटनं म्हणा किंवा कंपनीजनं म्हणा थोडस रिलीफ दिलेलं आहे, ते म्हणजे सॅटरडे संडे, आहे की नाही? मग केव्हा करायचं? सॅटरडे संडे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? इतर वेळेस काय असते? वेळ नाही. त्यानंतर काय? नैरंतर्य. आणि पुढचं महत्वाचं काय आहे ते म्हणजे सत्कार सेवितो. सत्कार सेवितो म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट. मग विथ रिस्पेक्ट जेव्हा आपण हे सगळं करतो त्यावेळेस मग तुम्हाला ही दृढभूमी. दृढभूमी म्हणजे आपल्या आतमध्ये दृढ व्हायला. आणि मग ह्या ज्या सगळ्या टेंडन्सीज आहेत, मनाची जी उथलपूत आहे, इकडं पळते तिकडं पळते, हे करते, हे सगळं शांत होते. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? निरोध. आहे की नाही? निरोध करायचा म्हणजे काय? त्याला थांबवायचं. नुसतं शांत करून नाही जमत. त्याला काय करायचं? थांबवायचं. आणि थांबल्याची स्थिती आल्यानंतर मग आपण कुठे जातो? समाधीमध्ये. आणि जेव्हा आपण समाधीस्थ होतो त्यावेळेस मग आपल्याला सर्व प्रकारचे तुमच्या आतमधल्या जेवढ्या काही इच्छा आहेत, सुखाच्या इच्छा असतील, काय असतील, ते सगळं काही परिपूर्णतेने आपल्याला प्राप्त होते. आहे की नाही? असा हा मार्ग आहे. लक्षात आलं का? आपण अडकायलो कुठे? तर मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त ह्याच्यामध्ये जे जे काही टेंडन्सीज निर्माण होतात त्या टेंडन्सी मध्ये आपण अडकून. त्या टेंडन्सीज कशा निर्माण होतात हे आपण बघितलं. त्यानंतर त्या टेंडन्सीज मधून आपल्याला बाहेर यायचं आहे. तर बाहेर यायचं आहे तर काय केलं पाहिजे? तर मग हे सगळं करत असताना हे नुसतं केलं, काही दिवसापुरतं केलं तर त्याचा तेवढा रिझल्ट नाही. तर तो कसा असला पाहिजे? दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो. दीर्घकाल करा.
आणि ते कसं निरंतर नियमितपणे दररोज. ह्यासाठी आपल्याला काय कसं व्हावं लागेल, तर आपल्याला ते सेल्फिश व्हावं. काय व्हावं लागेल? सेल्फिश व्हायचं या ठिकाणी. इथे तुम्ही आपला जेवढा आतमध्ये आपला सेल्फिशनेस आहे, स्वार्थ आहे, हा सगळा स्वार्थ, आपली ती एक पॉवर आहे की नाही? स्वार्थी असणं सुद्धा ही एक पॉवर आहे आपल्यामधली. तर ती पॉवर कुठे युटिलाइज करायची? तर या ठिकाणी युटिलाइज करायची, आहे की नाही? आणि पॉवरचा उपयोग कुठे कसा काय करायचा हे सगळं आपल्याला माहिती आहे की नाही? प्रत्येकाला माहिती आहे. करणाऱ्याला माहिती आहे, न करणाऱ्याला माहिती आहे. कसं करायचं ते माहिती आहे, कसं नाही करायचं ते सगळं माहिती आहे. आपल्या पॉवर्स कशा युटिलाइज करायच्या हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या पॉवर्स जेव्हा आपण युटिलाइज करतो योग्य प्रकारे, फक्त आपल्याला काय कळत नाही, तर कुठे कोणती पॉवर आपण युटिलाइज केली पाहिजे ह्याचं ज्ञान म्हणजेच विवेक हा आपल्यातला जागृत असला पाहिजे. मग ते जेव्हा आपण त्याचा योग्य वापर करत राहू, तर त्यावेळेस काय होईल की आपल्या आतमधलं हे जे जे काही गडबड चाललेली आहे आपल्या जीवनामध्ये, आहे की नाही? प्रत्येक जण सगळं हे करत असताना कुठल्या ना कुठल्या गडबडीमध्ये अडकलेला आहे. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? आणि 5 प्रकारचेच क्लेश आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. कोणते कोणते आहेत? अविद्या, त्यानंतर अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, आहे की नाही? अविद्येमध्ये अडकतो आपण. अविद्या म्हणजे म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाच्या खोल गर्तेमध्ये जात नाही आपण. वरवरचं आहे ते घेतो. आणि मग जेव्हा ते आपलं उघडं पडतंय, आतमध्ये जेव्हा वाटते की हे मध्ये काही नाहीये, तेव्हा आपल्यामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. होतात की नाही? त्यानंतर अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? आपल्यातल्या आतमध्ये माझा जो मी पण आहे, मीच सगळ्यात मोठा मी आहे, माझं माझं मी पण म्हणजे आपली अस्मिता आहे की नाही? म्हणजे स्वतःच्या बुद्धीचं प्रदर्शन जेव्हा आपण करतो, तर ती काय? अस्मिता आहे. त्यानंतर राग निर्माण येतो ना, प्रत्येकाला राग येतो. मला सांगा, तुम्ही ह्याच्यामध्ये चॅटमध्ये टाईप करा की मला अजिबात राग येत नाही, असं आहे का कोणी? चॅटमध्ये टाईप करून सांगा मला, मला अजिबात राग येत नाही. आहे का असं? आहे की नाही? राग आहे, द्वेष आहे, है की नाही? तर द्वेषाच्या बाबतीत कसं आहे की आपण जर समजा आपल्या तेवढा टॉलरन्स आहे आणि आपल्या वृत्ती ह्या अक्लिष्ट मध्ये गेलेल्या आहेत, कुठे आहेत? अक्लिष्ट मध्ये गेलेल्या आहेत. तर आपल्याला इतरांविषयी, दुसऱ्यांविषयी द्वेष जो आहे तो आपल्या मनामध्ये कधी कधी राहत नाही. परंतु इतर लोक आपल्याविषयी द्वेष भाव बाळगतात की नाही? आणि तेव्हा जेव्हा आपण त्यांना इंडिकेट करतो की हा माणूस माझ्याविषयी थोडासा तरी त्याच्यामध्ये आकस आहे, म्हणजेच माझ्या आतमध्ये तो द्वेष थोड्या प्रमाणात का होईना निर्माण. हे लक्षात आलं? हे द्वेष आहे. आणि अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे काय? भीती, फिअर. प्रत्येकामध्ये फिअर असतं. कुणाला करिअरचं फिअर आहे, कुणाला स्टेबिलिटीचं फिअर आहे, कुणाला लेकरा बाळाचं फिअर आहे, कुणाला पुढच्या फ्युचरमध्ये काय काय व्हायला त्याची प्लॅनिंग आहे, ती प्लॅनिंग फिसकायली त्याचं पण फिअर आहे की नाही? म्हणजेच जेव्हा आपण पुढचा विचार करायला लागतो, तर त्यामध्ये आतमध्ये काय येते? फिअर निर्माण, भीती निर्माण होते की नाही? आणि हे 5 प्रकारचे क्लेश आहेत. हे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये पुढे जे घेऊन जायचे, आपण जे पुढे जायचंय, तर पुढे गेल्यानंतर जे आपल्यामध्ये जी पर्सनॅलिटी, आपली रिअल पर्सनॅलिटी आहे, आपली रिअल पर्सनॅलिटी काय आहे? ते म्हणजे आनंद, त्यानंतर प्रेम, त्यानंतर उत्साह, आहे की नाही? त्यानंतर सेवाभाव, आहे की नाही? हे जेव्हा आपण एक्सप्रेस करतो, तेव्हा आपण कुठे आहोत? आपल्या स्वतःच्या स्वभाव. राग हा आपला स्वभाव नाहीये, द्वेष हा आपला स्वभाव नाहीये, आहे की नाही? कुणाला काही वाईट बोलणं हा आपला स्वभाव आहे का? नाहीये, आहे की नाही? मग ते आपण स्वभावामध्ये का नाही राहत, तर त्याचं कारण हे लक्षात आलं सगळ्यांच्या? ह्यासाठी तुम्हाला काही फार मोठं साधू संत व्हायचंय किंवा गुरु व्हायचंय किंवा मग त्याला काय म्हणतो एनलायटन व्हायचंय,
ह्या अम्बिशन्सची गरज नाही. हे जे आपल्या ह्याच्यामध्ये छोटं छोटं आहे, ह्याला आपल्याला बाजूला काढायचंय आणि त्याच्यानंतर मग पुढे काय व्हायचं ते. पण हे आवश्यक आहे की नाही, तुम्हाला कसं वाटतं? आवश्यक आहे की नाही? प्रत्येकासाठी हे आवश्यक आहे. तर मग हे कसं काढायचं, तर त्यासाठी आपल्याला जे दिलेलं आहे हे कसं करायचं, तर त्यासाठीच आपल्याला सांगितलेलं आहे की दीर्घकाळ. मग त्यासाठी आपल्याला संकल्प आवश्यक आहे. आणि मन जेव्हा वृत्तीमध्ये अडकलेलं नसतंय, तेव्हा मनामध्ये काय येतो? संकल्प. वृत्तींचा निरोध झालेलं मन कसं ओळखायचं? संकल्पाचं मन. संकल्प, तिथे विकल्पाला जागा नाहीये. अशा वेळेस मन कुठे आहे? निरोध स्थितीमध्ये आहे. त्यानंतर बुद्धी आहे, तर बुद्धीमध्ये काय? निश्चय, ठामपणा आहे. काय ते बाकीचं काय होते मला माहिती आहे ते सगळं, पण माझा निश्चय आहे. तिथे काय झालं? बुद्धी कशी झाली? निरोध स्थितीमध्ये. त्यानंतर अहंकार आहे. तर अहंकार कसा आहे? तर हे सगळं जे जे काय करतो आहोत आपण, हे सगळ्यांचा माझ्या आजूबाजूच्या, माझ्या समाजामध्ये, माझ्या सृष्टीमध्ये, माझ्या ह्या पृथ्वीमध्ये सगळ्यांना ह्याचा उपयोग होणार आहे. कारण ते सगळे कोण आहेत? ते म्हणजेच मी आहे. की नाही? ह्या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीच आहे की नाही? दिसायला वेगवेगळे चेहरे दिसालेत, परंतु आतमधून आम्ही कसे आहोत? एक आहोत. हा जो निश्चय जेव्हा निर्माण होतो, तर तेव्हा ह्या सगळ्या वृत्तींचा काय? निरोध झालेला असतो. सुरुवातीला वृत्ती थांबवल्या आपण. कशानं थांबवल्या? योगासनं केली, त्याच्यानंतर प्राणायाम केला, सुदर्शन क्रिया केली, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार केले. ह्या सगळ्यांमुळे काय होते? ह्या वृत्ती आहेत त्या क्लिष्ट झालेल्या आहेत. डोकं धरून बसलेलं, चेहऱ्यावर हसू येत. चेहऱ्यावर हसू आलं की काय समजायचं? आपल्या वृत्ती आहेत त्या कुठे आलेल्या आहेत? अक्लिष्ट मध्ये आलेल्या आहेत. आणि तिथून त्यांचा निरोध करायचा, तर पुढे हे सगळं करायचं. हे सगळं केल्यानंतर मग आपण कुठे होणार? समाधिस्थ होणार. समाधिस्थ होणार म्हणजेच काय आहे? की आपली जी पर्सनॅलिटी आहे, त्या पर्सनॅलिटीमध्ये काय काय येणार? आनंद येणार, प्रसन्नता येणार, उत्साह येणार, त्याच्यानंतर सेवाभाव, कुणाला काहीतरी मदत करायची, हे सहजतेनं जेव्हा सगळं येते, हे सगळं जेव्हा सहजतेनं येते, तेव्हा आपण कसे आहोत? समाधिस्थ आहोत. समाधिस्थ स्थितीमध्ये आहोत. आणि या समाधी स्थितीमध्ये जेव्हा येतो, त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. हे करायचं कसं? हे महर्षी पतंजलीने कसं सांगितलेलं आहे? सत्तु दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढ बुद्धी. आहे की नाही? कसं करायचं? दीर्घकाल करायचं. समजलं ना राजू? बरोबर आहे ना? मग आता उद्यापासून एवढं ज्ञान आपण हे केलेलं आहे, आतमध्ये काही थोडं घेतलेलं आहे, तर त्याचं पहिलं हे काय करायचं? दीर्घकाळ. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? लंबे रेस का घोडा, है ना? शॉर्ट टर्म नाही, दीर्घकाळ, निरंतर, दररोज करायचं. त्यासाठी आपला स्वार्थ वापरायचा आणि सत्कार सेवितो, विथ रिस्पेक्ट, रिस्पेक्ट न करायचं. म्हणून शुचिरभूत होऊन साधना करत असताना कसं असलं पाहिजे? शुचिरभूत होऊन करायचं. अंथरुणातून उठल्याबरोबर आधी सूर्यनमस्कार, सगळे एक्झरसाइज सगळं करायचं, सगळं घाम फिम करायचा, नंतर स्नान करायचं? नो. आधी शुचिरभूत व्हायचं आणि त्यानंतर मग साधना करायचं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? सत्कार सेवितो, रिस्पेक्ट, विथ रिस्पेक्ट, आहे की नाही? आणि मग ती दृढ होईल, मग ते आपल्या आतमध्ये दृढ होईल. आणि मग बघा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कसा परिणाम होतो त्याचा, कशा आपण, आपली पर्सनॅलिटी कशी बनते, हे तुम्ही निश्चितपणे आपण